पंढरपूर येथील नगर परिषदेच्या निवडणुकीत वॉर्ड क्रमांक 17 मध्ये तीर्थक्षेत्र विकास आघाडीचे अधिकृत उमेदवार मनसेचे नेते दिलीप धोत्रे यांच्या पत्नी माधुरीताई धोत्रे व नागेश यादव यांचे सुपुत्र सर्वात तरुण उमेदवार लोकेश यादव यांच्या उमेदवारीला या वॉर्डातील सर्वसामान्य मतदारातून मोठा प्रतिसाद मिळत असल्याचे दिसत आहे। आपल्या पत्नीच्या व मुलाच्या प्रचारार्थ दिलीप धोत्रे नागेश यादव यांनी होम टू होम प्रचार व मतदारांच्या थेट गाठीभेटीवर मोठा जोर दिला असल्याचे दिसून येत आहे। यावेळी वॉर्ड क्रमांक 17 मध्ये ठिकठिकाणी लोकेश यादव व माधुरीताई धोत्रे यांचे जल्लोषात स्वागत होत असल्याचे दिसून येत आहे। आपल्या 17 नंबर वार्डातले माधुरीताई धोत्रे म्हणजे दिलीप बापूच्या मंडळी आपल्या वार्डात आपले 3 रिक्षा चिन्ह आहे आणि लोकेश तुम्हाला माहिती आहे का? आवाज येतो का? बापूला तर सगळी ओळखताय तुम्ही। हे बापूच्या आताची मंडळी माधुरीताई ते आपल्या वार्डातून उभा राहिलेले आहेत। रिक्षा चिन्ह त्यांचं आहे। 3 बटन दाबायचे आपल्याला सगळ्यांना। 3 बटन दाबायचे। ओ विठ्ठल बोला की, ओ विठ्ठल या की। या ठिकाणी आपल्या प्रभाग क्रमांक 17 मध्ये आपल्या तीर्थक्षेत्र विकास आघाडीचे दोन्ही उमेदवार लोकेश यादव माधुरी धोत्रे आणि आपल्या नगराध्यक्षपदाचे उमेदवार आदरणीय भारत नाना बालके यांच्या सुनबाई प्रणिताई बालके या तिन्ही उमेदवारांचं चिन्ह रिक्षा चिन्ह आहे। 2 तारखेला मतदान आहे। आपण सगळ्यांनी आपल्या शहराच्या विकासासाठी आपल्या प्रभागाच्या विकासासाठी 2 तारखेला रिक्षा समोरील बटन दाबून या तिन्ही उमेदवारांना प्रचंड मताने निवडून द्यायचं आहे। या ठिकाणी नागेश भाऊ तुमच्या अडीअडचणीला प्रत्येक कामाला कायम हजर असतात, ते काम करत असतात। ते एक सिंगल इंजिन घेऊन चालत होते, आता या ठिकाणी मी पण आलोय म्हटल्यावर आता डबल इंजिन झालंय आणि डबल इंजिनमुळे या ठिकाणचा विकास प्रचंड फास्ट प्रमाणात पडणार आहे। मी जास्त बोलणार नाही कारण सगळे तुम्ही आपल्या कुटुंबातले आहात, सगळे आपण घरातले आहोत। मी तुम्हाला एवढं सांगतोय की प्रभागातला नगरसेवक कसा असावा। जर प्रभागातल्या कुठल्याही नागरिकाला काटा मोडला तर रक्त त्या नगरसेवकाला आलं पाहिजे। अशा पद्धतीचं या ठिकाणी मी तुम्हाला एवढं सांगतो की या पुढच्या तुमच्या कसल्याही अडचणी असू द्या, मी आणि नागेश भाऊ 24 तास तुमच्या सेवेसाठी या ठिकाणी हजर आहे। मग तुमची दवाखान्याची अडचण असेल, घरातल्या कुटुंबातल्या कुणाचं लग्न असेल, काही इतर गोष्टी असतील, शाळा असेल, कॉलेजची ॲडमिशन असेल, मग कुठल्याही अडचणी असतील, 24 तास या पंढरपूर शहरातील गोरगरीब लोकांसाठी आम्ही काम करत असतो। पंढरपूर शहरातील कोणी गोरगरीब जर आमच्याकडे आलं तर रिकाम्या हाताने परत जात नाही, माझा पंढरपुरातला इतिहास आहे। तुम्ही
म्हणजे तुम्ही पंढरपुरात कुणाला पण विचारा दिलीप धोत्रे कोण आहे, तुम्हाला पंढरपुरातला गल्लीबोळातला माणूस सांगेल की पंढरपुरातल्या कुठल्याही गोरगरीब माणसाला अडचण असेल त्यावेळेस ती लोक माझ्याकडे येत असतात आणि त्या लोकांची सेवा करत असतो. आता तर तुमच्या प्रभागातून उभारलोय, तुम्ही सगळे मतदान करणार आहे म्हणजे तुम्ही माझ्या कुटुंबात आहात. त्यामुळं तुमची अडचण म्हणजे माझी अडचण, तुमची घरातली कुठची अडचण असली तर ती माझी अडचण आहे. त्यामुळे यापुढे सगळ्या अडचणी आपण सोडू, तुम्हाला अडचणीच येणार नाहीत. पांडुरंगाच्या कृपेने तुम्हाला अडचणी येणार नाहीत. मी आणि नागेश भाऊ दोघं जण मिळून तुम्ही कधीही कुठलंही काम आम्हाला सांगा, 100% तुम्हाला मी मदत करेन असे मी विठ्ठलाच्या साक्षीने सांगतो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या साक्षीने सांगतो, अण्णाभाऊंच्या साक्षीने सांगतो. मी वचन देतो की या प्रभागातला एकाही माणसाला याच्या पुढे कुठलीही अडचण येणार नाही. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम.